हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मम्मा, चिव रडवेल्या आवाजात अंजलीला म्हणते. अंकुश, नका हा चिडवू माझ्या चिवला. अंजली उगाच अंकुशवर रागवल्यासारखी करते. अरे, मी काय केलं तिचं? तीच माझ्याशी बोलत नाहीये. मी तिचा राग काढायला एवढं सगळे चॉकलेट्स आणलेत, पण तिला तर नको आहेत. अंकुश खांदे उडवत श्रेयांना चॉकलेट भरवतो. हां, नको आहेत तिला चॉकलेट्स. हो ना चिऊ? चॉकलेट्सने कॅव्हिटी होते. आम्हाला नको चॉकलेट्स. अंजली उगाचच म्हणते. ओके श्रेयान, चिचीला नको नको आहेत चॉकलेट्स, मग तूच ठेव आणि आपण आता आईस्क्रीम खायला जाऊया हां. अंकुश श्रेयांना म्हणतो. मम्मा बघ ना, डॅड मला विचारतच नाही, सगळी चॉकलेट श्रेयांलाच देतोय. जो रागाने म्हणते. श्रेयांला चॉकलेट खाताना पाहत. माझी डॉल तर माझ्यावरच रुसली आहे. मग आता डॅड कोणाशी बोलणार? श्रेयान, तू बोलणार का माझ्याशी? माझ्याशी फ्रेंडशिप करशील? आपण फिरायला जाऊ. आईस्क्रीम, चॉकलेट्स, पिझ्झा, बर्गर सगळं खाऊ. चालेल ना? अंकुश गोड चेहऱ्याने श्रेयांचा हात धरून लाडाने बोलतो. तू फक्त माझा डॅड आहेस. तू फक्त माझेच लाड करायचे, बाकी कोणाचेच नाही. मला पण हवंय आईस्क्रीम आणि चॉकलेट्स पण. चिऊ त्याच्या कुशीत शिरून घट्ट मिठी मारत म्हणते. ओ, पण त्यासाठी शोनाला डॅडशी बोलावला लागेल ना? बोलणार ना डॅडशी? अंकुश प्रेमाने तिला कुरवाळत विचारतो. चिऊ थोडी हसते आणि परत अंकुशच्या गळ्यात पडते. सॉरी डॅड, मी रुसले होते, पण तू फक्त मम्माला भेटतोस, मला भेटत नाहीस. तिला फिरायला नेतोस. चिऊ त्याची तक्रार त्याच्याकडे करत म्हणते. बच्चा, डॅडला रोज डॉलची आठवण येते. आणि काय ग, गणपतीच्या दिवशी मी आलो होतो तुला भेटायला, पण तू तर बाहेर फिरायला गेली होतीस ना डॅडला सोडून. हो ना? अंकुश गुदगुल्या करत विचारतो. चिऊ हसत सॉरी सॉरी ओरडते. श्रेयांना गंमत वाटल्याने तोही टाळ्या वाजवत असतो. अंजलीला त्यांच्या निरागस वागण्यावर खूप लाड येतो. ती त्याला उचलून घेत त्याच्या गालावर किस देते. सगळे गुपचूप आपापली कामं करत त्या बाप-लेकीच्या बॉन्डिंगकडे बघत होते. त्यांच्या प्रेमाकडे बघून सगळ्यांना हेवा वाटत होता. आजूबाजूला सगळे काम करत होते, पण कोणी त्यांच्यात पडलं नाही. कारण दोघे बाप-लेक सारखेच नाटकी आहेत हे सगळ्यांना ठाऊक होतं. अंकुश थोडा वेळ डॉल आणि श्रेयांसोबत वेळ घालवून मग घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी साहिलच्या घरच्यांनी जाऊन मेघाच्या घरच्यांची भेट घेतली. मेघाच्या आजोबांनाही साहिलचे घरचे खूप आवडले आणि त्यानंतर इकडे त्यांचे नाते सगळ्यांनाच मान्य असल्याने साहिलच्या आजीने पुढाकार घेऊन त्यांच्या एंगेजमेंटचा विषय काढला. आजोबांना काहीच हरकत नव्हती. एंगेजमेंट लवकर झाली तरी चालेल असं त्यांनी सांगितलं, कारण जास्त लोकांना बोलण्यात काही अर्थ नव्हता. मेघाचे वडील नसल्याने उगाच चर्चा झाली असती, पण लग्न मात्र त्यांनी धूमधडाक्यात करायचं ठरवलं होतं. नातीचं लग्न. मेघाची आईही त्यांच्या मताशी सहमत होती. आजोबांच्या निर्णयावर कोणी आक्षेप घेणारच नव्हतं. माई गुरुजींशी बोलून अंजलीच्या लग्नातील फंक्शनमधूनच एक चांगला दिवस बघून त्यांनी त्या दोघांच्या एंगेजमेंटचा दिवस ठरवायचं ठरवलं. नंतर दिवस असेच जात होते. येणाऱ्या शनिवारी सगळे गावी जाणार होते, त्यामुळे जेमतेम 3 दिवस हातात होते. त्यात मेघाची आणि साहिलचा साखरपुडा व अंजलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. शनिवारी सकाळीच ते निघणार असल्याने मेघा आदल्या रात्री अंजलीकडे राहायला आली होती. ती त्यांच्यासोबत गावी जाणार होती. लग्नाचे फंक्शन सुरू होण्याच्या दिवशीच तिचे घरचे लोक गावी पोहोचणार होते. शनिवारी सकाळी सगळे निघाले. साहिलने एक मोठी लक्झरी बस बुक केली होती. त्यातून दोन्ही फॅमिली एकत्र प्रवास करणार होत्या. सगळ्यांनी आपापली सीट पकडली. अंजली आणि मेघा एकत्र बसणार होत्या, तर साहिलने अंकुशकडे पाहत इशारा केला.
आणि खुणावलं. अंकुशने डोळ्यानेच त्याला आश्वस्त केलं आणि अंजलीकडे वळला. अंजली, ही बॅग जरा मागच्या सीटवर ठेवतेस का? खायचं सामान आहे यात. अंकुश मुद्दाम तिच्या हातात बॅग देत म्हणतो. हो म्हणत अंजली मागे गेली. तसं अंकुशने साहिलकडे पाहून डोळा मारला. साहिल लगेच उठून मेघाच्या बाजूला जाऊन बसला आणि त्यानंतर अंजली ही पण बॅग म्हणत अंकुशने परत तिला मागे पाठवलं. ती जशी मागे गेली तसे लगेच तोही तिच्या मागे आला. मला जाऊ दे, अंजली त्याला बाजूला व्हायला सांगते आणि त्यानंतर त्या दोघांना प्रायव्हसी दे, आपली आणि प्रायव्हसी एन्जॉय कर म्हणत अंकुश तिला मागेच स्वतःजवळ बसायला घेतो. चू मॅडम श्रेयांसोबत बिझी होती. तिचे मामा मामी होते त्या दोघांसोबत. मग दोन्ही लव्ह बर्ड्स एकमेकांची सोबत एन्जॉय करत होते आणि त्यानंतर कंटाळा आला तसं त्यांनी सगळ्यांना गोळा करून गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. सगळे मस्त जुनी गाणी एक एक करून गात होते. नंतर थोड्या गप्पा, चिडवाचिडवी ह्यात अर्धा प्रवास कधी झाला तेच समजलं नाही. मग भूक लागली तसं एक चांगलं हॉटेल बघून तिथे ते जेवणासाठी थांबले. ह्यात अंकुश आणि साहिलने थोड्या वेळासाठीही त्या दोघींना एकटं सोडलं नव्हतं. तन्वी आणि ऋषभ मस्त त्या दोन्ही कपल्सना चिडवत त्यांची मजा घेत होते. सोबतीला फॅमिली होतीच. अंकुश जरी अंजलीसोबत बसला असला तरी त्याचं लक्ष त्याच्या डॉलकडेच होतं. तिला झोप यायला लागली तसं त्याने तिला स्वतःजवळ घेतलं. नंतर सुस्तावलेले सगळे झोपी गेले. ते 2-3 तासांनीच उठले. मग परत गप्पा करत पुढे थोडं फ्रेश होण्यासाठी गाडी थांबवली. चहा नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागले. संध्याकाळी 6 वाजता सगळे पोहोचले. सगळे मोठ्या आईच्या घरीच थांबणार होते. सक्त ताकीद दिलेली होती त्यांनी सगळ्यांना. आणि त्यानंतर वाड्याच्या उजव्या बाजूची जमीन सुपारीच्या बागेने व्यापलेली होती. उंच सखल सुपारीच्या झाडांच्या या बागेला एका बाजूने जास्वंद, अबोली, गोकर्णाच्या वेलींनी आणि मोगऱ्याच्या छोट्या छोट्या झाडांनी नटवलं होतं. जास्वंदाची लालसर फुलं अंगणाच्या मातीशी जणू लगडून असलेली वाटत होती, तर गोकर्णाचा निळसर रंग त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर उठून दिसत होता. मोगऱ्याच्या छोट्या फुलांचा मंद गंध वाऱ्यासोबत सगळीकडे पसरत होता. वाड्याच्या मागच्या बाजूला उंच आकाशाला गवसणी घालणारे माड होते, जे वाड्याच्या समोरूनही दिसत होते. वाड्याच्या दुसऱ्या बाजूला हिरवीगार बाग होती, जणू निसर्गाचा जिवंत गालिचाच. शिमला मिरची, हिरवी मिरची, कारली, भोपळा आणि काकडीच्या वेलींनी बागेला सजवलं होतं. कोथिंबिरीच्या ताज्या पानांचा गंध, पुदिन्याचा सुगंध आणि कडीपत्त्याच्या झाडांशी शोभा बागेचं सौंदर्य वाढवत होती. प्रत्येक झाड काटेकोर मांडणीने उगवलेलं होतं. वाऱ्यासोबत दरवळणाऱ्या सुगंधाने बागेला एक अनोखी ताजगी दिली होती. वाड्याचं जिवंत हृदय निसर्गाच्या कुशीत बांधलेलं, जिथे प्रत्येक झाड आणि फुलांनी स्वतःचा ठसा सोडला होता. वाडा मोठा आणि कौलारू होता, जुन्या पद्धतीचा. उंच कमानी, गडद लाकडी खिडक्या आणि भिंतीवरील कोरीव नक्षी वाड्याच्या सौंदर्यात भर घालत होती. जुन्या ठेवणीतला वाडा असूनही मोठ्या आईच्या मुलाने त्यात काळानुसार बदल केले होते. आधुनिक फर्निचर किचन होतं, पण त्याचा मूळ गाभा आणि साधेपणा तसाच होता. सगळ्यांना तो वाडा आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडला. एक आपलेपणा जाणवला सगळ्यांना. चो मॅडम जशी तिची स्वीटू दीदी दिसली तशी पळत तिच्या जवळ गेली आणि तिच्याकडून स्वतःची लाड करून घेत होती. तसा श्रेयानंही त्यांच्या मागे गेला. वाड्यात लहानाचं बागडणं, मोठ्यांचं हसणं, गप्पा गोष्टीचे आवाज गुंजत होते.
अंकुश आणि साहिलने मोठ्या आईला मस्का मारून अंजली आणि मेघाच्या बाजूची रूम घेतली होती. अंजली, चिऊ आणि मेघा एकाच रूममध्ये राहणार असल्याने साहिल आणि अंकुशही रूम शेअर करायचं ठरवतात. नंतर सगळ्यांनी जवळच्याच टेकडीवरील गणपती मंदिरात जाऊन पत्रिका ठेवायचं ठरवलं. अनेक वर्षांनंतर गावी आल्याने सगळ्यांनाच उत्साह होता. त्यामुळेच सगळेच मंदिरात जायला तयार झाले. मोठी आई आणि आऊ यांच्या गप्पा संपतच नव्हत्या. एक एक जुने किस्से आठवून त्या सांगत होत्या. अंजली, अंकुश आणि चिऊ तिघांनी मिळून बाप्पाच्या पुढ्यात त्यांच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला. हे बाप्पा, सर्व काही सुरळीत पार पाडायला मदत कर. आमच्या नात्याला तुझा आशीर्वाद दे. अंजलीने हात जोडून मनोमन प्रार्थना केली. मग मेघा आणि साहिलही जोडीने पाया पडले. नंतर एक एक करून सगळे पाया पडून प्रदक्षिणा करून आसपास परिसर फिरले. मंदिर डोंगरावर असल्याने वातावरण खूप प्रसन्न आणि शांत होतं. रात्रीचे 8 वाजत आलेले असल्याने मंदिरात जास्त वर्दळ नव्हती. गार हवा अंगाला स्पर्शून जात होती. मनाला एक समाधान देत होती. वरून खाली नजर टाकल्यावर गावातील घरच्या रोषणाईने नजर विपरून जात होती. जणू छोटे दिवे अंधारात चमकत होते. थोडा वेळ तिथे घालवून नंतर सगळे घरी निघाले. दुसऱ्या दिवशीपासून लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची होती. नवरा आणि नवरीचे दोघांचे विधी एकत्रच अंकुशच्या रिसॉर्टमध्ये होणार होते. त्यामुळे वाड्यावर सगळे 4 दिवस मुक्कामासाठी राहणार होते. माईच्या आग्रहाखातर तर उद्या अंजली, साहिल आणि अंकुशची मॉम माईसोबत जाऊन गावातील जवळच्या लोकांना पत्रिका द्यायला जाणार होते. अंजलीचे बाबा, अंकुशचे डॅड आणि अंकुशचं त्यांच्या रिसॉर्टमध्ये जायचं ठरलेलं. स्वतः जाऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघणार होते. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते गावात पत्रिका देऊन येतात. मेहंदी आणि संगीत हे त्यांनी एका दिवशीच ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली आणि मेघाला चुडा भरला जाणार होता आणि रात्री साहिल आणि मेघाची एंगेजमेंट ठेवलेली. साहिलचे काही क्लोज बिझनेस फ्रेंड्सही त्यांच्या एंगेजमेंटला येणार होते. अंकुशची त्याची सगळी अरेंजमेंट करत होता. वेडिंग प्लॅनरसोबत बोलून त्याने काही चेंजेस करून घेतले. अजून खूप काम बाकी होतं. 5 दिवसांचा नाश्ता, लंच आणि डिनरचा मेन्यू ठरवायचा होता. स्टेज डेकोरेशन आणि इतर अनेक अरेंजमेंट्स बाकी होत्या. अंकुश आणि अंजलीचे बाबा पाहुण्यांच्या राहण्याची सोय कुठे आणि कशी करायची हे पाहत होते. तरी अंकुशने घरच्यांसाठी पूर्ण 1 फ्लोअर आधीच बुक केला होता. तिथे फक्त घरचेच असणार होते. अंकुशने तिकडच्या वेल ट्रेंड स्टाफची लिस्ट मागवून घेतलेली. हॉटेलच्या मॅनेजरसोबत बसून तो ते काम नीट करून घेत होता. तिथला सगळा स्टाफ वेल ट्रेंड होता, पण तरीही त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. तिकडच्या शेफ, वेटर्स आणि सगळ्या स्टाफशी तो स्वतः बोलून सगळं ठरवत होता. बऱ्याच उशिरा ते तिघे घरी आले. अंजली आणि मेघा त्या चौघांची वाट बघत जेवायला थांबलेल्या. बाकी सगळ्यांना मात्र त्यांनी झोपायला पाठवलेलं. अंजली आणि मेघा ते आल्यावर लगेच जेवायला बसतात. अंकुश सगळ्यात आधी खाली आलेला. अंजलीला सकाळपासून बघितलेलं नव्हतं, म्हणून त्याला थोडा वेळ तिच्यासोबत घालवायचा होता. तो तसाच बाहेरच्या किचनमध्ये पाहून पिण्याच्या बहाण्याने जातो. त्याला तिथे बघून मेघा गालात हसत गरम केलेलं जेवण बाहेर घेऊन येते. अंकुशने लगेच अंजलीला मागून मिठीत घेतलं. अंकुश, काय करतोयस? मेघा आहे इथे. अंजली थोडी दचकून म्हणाली. ती बाहेर गेली आहे. आता कोणी येत नाही. आय मिस यू सो मच, तो म्हणाला आणि तिच्या मानेवर हलकासा किस केला. अंकुश, मी पण खूप मिस केलं तुला, अंजली म्हणाली. बस आता फक्त 9 दिवस, मग मी, तू आणि आपली डॉल, आपण कायमचे एकत्र. अंकुश खुश होऊन म्हणतो. हो,
ती पण तुझी वाट पाहून झोपून गेली. दिवसभर श्रेयान आणि तिच्या स्वीटू दीदीसोबत मस्ती करत होती. वहिनी सांगत होती की तिघांची खूप धमाल चालू होती. अंजली त्याला म्हणते, ती इथे खूप खुश दिसतेस. अंकुश स्माईल करत म्हणतो, हो, उद्या बहिणीसोबत नदीवर जायचं आहे म्हणे. श्रेयांची शाळा पण बघणार आहेत. अंजली त्याला चिवच्या अपडेट्स देत होती. बरं, बहिणीला सांग कोणाला तरी सोबत घेऊन जायला. अंकुश काळजीने म्हणतो, हो सांगते. रिसॉर्टच्या तयारीचं काय झालं? अंजलीने त्याचे केस नीट करत विचारलं. आज स्टाफ फायनल केला. डेकोरेशनमध्ये थोडे बदल केलेत, पण अजून खूप काम बाकी आहे. उद्या सकाळी पुन्हा जावं लागेल. अंकुश त्याला अपडेट्स देतो. मी येऊ का सोबत? अंजली विचारते. हो, मेघालाही घेऊन ये. काही बदल हवे असतील तर सांगा. अंकुश तिला होकार देत म्हणतो, चालेल. बरं, आता बाहेर जाऊया, अंजली म्हणाली. त्याआधी एक किस? अंकुश हसत म्हणाला. अंकुश, नाही, बाहेर जाऊ, अंजली त्याला डोळे दाखवत म्हणते. तिचं अर्थलक्ष बाहेरच होतं. ठीक आहे, जातो मी, तो चिडून निघाला. तसं लगेच अंजलीने त्याचा हात पकडून पटकन त्याच्या गालावर किस करत बाहेर पळाली. अंकुशही हसत केसांमधून हात फिरवत तिच्या मागे बाहेर पडला. तोपर्यंत बाकीचे बाहेर आलेले. मेघा आणि अंजलीने त्या चौघांना वाढून त्याही जेवायला बसल्या. अंजली, बेटा झाल्या पत्रिका देऊन सगळ्यांना? अंकुशचे डॅड विचारतात. हो डॅड, म्हणजे ऑलमोस्ट. 1-2 घरं बाकी आहेत, तिथे मोठी आई बोलली उद्या जाऊ. अंजली त्यांना सांगते. ओके, तुमची काही तयारी राहिली असेल तर करून घ्या. तन्वीने मेकअप आर्टिस्टला बोलवलं आहे ना, त्या कधी येणार आहेत? ते विचारतात ऐनवेळी, गडबड नको म्हणून. डॅड, त्या फंक्शन स्टार्ट व्हायच्या 2 दिवस आधी येतील, अंजली म्हणते. गुड, काही असेल तर सांग मला, ते प्रेमाने तिला म्हणतात. हो डॅड, नक्की, अंजली गोड स्माईल देत म्हणते. अशाच जेवता जेवता त्यांच्या गप्पा चाललेल्या. थोडा वेळ बसून मग अंकुशचे डॅड आणि बाबा झोपायला निघून गेले. साहिल आणि अंकुश अंजली आणि मेघाला कामात मदत करत होते. मदत कमी, त्यांचा किचन रोमांस चालू होता. मुद्दाम त्या दोघींना छेडत त्रास देत होते. काम झाली तशी तेही झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी अंकुश, बाबा आणि त्याचे डॅड सकाळी लवकरच रिसॉर्टवर निघून गेलेले होते. साहिल मेघा आणि अंजलीला घेऊन पाठवून जाणार होता. 2-3 घरं राहिलेली तिथे. त्यांना जायचं होतं पत्रिका घेऊन. ते काम झालं की ते तसेच रिसॉर्टवर जाणार होते. अंकुश थोडा तिथल्या स्टाफसोबत बिझी असल्याने तिथे पोहोचल्यावर अंजली आणि मेघाने साहिलसोबत आधी पूर्ण रिसॉर्ट फिरून घेतला. 1 तासाने अंकुशही मग त्यांना जॉईन झाला. त्याने वेडिंग प्लॅनरसोबत फिरत तिथली अरेंजमेंट चेक करत त्यांनी काही सजेशन देऊन चेंजेस सुचवले. त्यातच 2 वाजले त्यांना. अंकुशने तिथेच लंच अरेंज केलेला. लंच करून त्यानंतर मग चौघांनी मिळून मेन्यू डिसाईड केला. असेच 5 दिवस भरभर निघून गेले. दुसऱ्या दिवशीपासून लग्नाचे फंक्शन सुरू होणार आहेत म्हणून तन्वीने नेहमीच्या पार्लरमधून तिने त्यांना ही ऑर्डर दिली होती. अंजली मेघासोबत सगळ्या लेडीजही फेशियल, आयब्रो, मॅनिक्युअर, पेडिक्युअर करून घेणार होत्या. अंकुशच्या खास सांगण्यावरून तन्वीने चिवसाठी किड्स स्पा, फेस मसाज, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अरेंज केलं होतं. तिची लाडकी स्वीटू दीदी ही होती सोबत. अंकुशची प्रिन्सेस होती ती. थोडीच मागे राहणार होती. चिव मॅडम हवेत होत्या. काय करून आणि काय नको झालेलं तिला. खूप खुश होती. घरी येणाऱ्या पाहुण्यांना वेलकम करून पाणी देत होती. माझ्या मम्मा आणि डॅडचं लग्न आहे म्हणत सगळ्यांना आनंदाने सांगत होती.
चिवने तर आधीच स्वीटू दिदी, ती आणि श्रेयान तिघांचा डान्सही ठरवला होता. तोही सिक्रेट. श्रेयांना किती जमणार होतं देवच जाणे, पण तोही होता त्या दोघींसोबत. आफ्टर ऑल त्याच्याही आत्तूचं लग्न होतं. आपल्या दोन्ही जोड्याही खूप खुश होत्या. साहिलने मेघाला रात्री टेरेसवर बोलवून घेतलं, कारण खाली अंकुश अंजलीच्या रूममध्ये होता. अंजली, उद्यापासून आपल्या लग्नाची विधी सुरू होतील. फायनली तू अंजली अंकुश तोडणकर होणार आहे तर. तो तिला मिठीत घेऊन तिच्याशी म्हणाला. गप्पा करत होता तर टेरेसवर साहिल आणि मेघा ही त्यांच्या सुखी जीवनाची स्वप्न रंगवत होते. उद्या सगळे रिसॉर्टवर राहण्यासाठी जाणार होते. लास्ट मोमेंटला अरेंजमेंट सगळे चेक करावे लागणार होते. परवापासून पाहुण्यांची रेलचेल सुरू होणार होती. मेघाच्या घरचेही उद्या येणार होते, त्यामुळे मेघा खूपच खुश होती. शिवाय तिच्यासाठी एक खास सरप्राईज होतं, जे तिला उद्या मिळणार होतं. माईची नुसती गडबड सुरू होती. पाहुण्यांची उठबस व्यवस्थित पार पडावी म्हणून स्टाफ होता, पण तरी माई शक्य होईल तिथे स्वतः लक्ष घालत होत्या. त्यांच्या मनात मात्र सतत एकच विचार होत होता, काहीही चुकलं तर चालणार नाही, सगळं परफेक्ट झालं पाहिजे. आज मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम होता. घरभर धावपळ सुरू होती, पण अजून मेहंदीचे कोण आले नव्हते. अंकुशची मॉम तन्वीला शोधत आल्या. त्यांचा चेहरा ताणलेला होता. तन्वी, संध्याकाळी मेहंदी आहे आणि मेहंदीचे कोण अजून आले नाहीत. रात्री गडबड झाली तर? मग तुझ्या भाईच्या रागाला तू सामोरी जा. मी अजिबात मध्ये पडणार नाही. त्यांच्या आवाजात नाराजी आणि थोडी चिडचिड होती. तन्वीने शांतपणे उत्तर दिलं, मॉम, मेहंदीचे कोण मेहंदी आर्टिस्ट घेऊन येणार आहे. तिला मी 5 पर्यंत बोलवलं आहे. ती तिच्या टीमसोबत 5 वाजता हजर होईल. डोंट वरी. तन्वी त्यांना आश्वस्त करत म्हणते. आणि अंजलीच्या तयारीचं काय करणार आहेस? मॉमने पुन्हा विचारलं. अजूनही त्यांचा स्वर काळजीयुक्त होता. त्यांना वाटत होतं काहीही राहून जाता कामा नये, कारण तन्वीने स्वतः सगळी जबाबदारी अंगावर घेतली होती, म्हणून काळजीत होत्या त्या. मेकअप आर्टिस्ट 2 तासात पोहोचतील, सो डोंट वरी. आणि हो, अंजलीचा ड्रेस व्यवस्थित तिच्या रूममध्ये मी स्वतः पोहोचवलाय, तन्वी म्हणाली. आणि आमच्या साड्यांचं काय? त्या कुठे आहेत? मॉमने अजून एक प्रश्न विचारला. मॉम, त्याही रेडी आहेत. प्रेस करून प्रत्येकाच्या रूममध्ये थोड्या वेळात पोहोचवते मी. माझा आणि मेघा, आमचा प्लॅन झाला आहे. आम्ही लॉंग 1 पीस घालायचा ठरवला आहे. तोही ड्रेस रेडी आहे. अजून काही? तन्वीच्या स्वरात हलकीशी मिश्किलता होती. गुड. नाही, अजून तरी काही नाही, मॉम म्हणाल्या. पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान दिसत नव्हतं. ओके, मी येते. मला ऋषभकडे काम आहे. तुला दिसला का कुठे? तन्वीने विचारलं. हो, खाली रिसेप्शनवर आहे. अंकुशसोबत भीम म्हणाल्या आणि पुन्हा दसऱ्याच्या कामात गुंतल्या. थोड्या वेळाने सुहास, दीक्षा आणि त्यांची फॅमिली पोहोचली. अंजलीने त्यांना पाहिलं आणि आनंदाने धावत जाऊन त्या दोघांच्या गळ्यात पडली. इतक्या दिवसांनी त्यांना पाहून तिचं मन भरून आलं. चिऊ तिच्या लाडक्या मामू आणि मामीला बघून धावत येऊन सुहासच्या पायाला बिलगली. अरे माझी माऊ, किती मिस केलं मी तुला. सुहास खुश होत तिला उचलून घे तिच्या गालावर किस करतो. माझं चॉकी? ती हात पुढे करत चॉकलेटची मागणी करते, कारण तिला माहीत होतं मामू तिचं चॉकलेट विसरणार नाही ते. लबाड, चॉकीसाठी इतकी धावत आलीस? सुहास हसत म्हणाला. तो तिच्या निरागसपणावर खुश होता. तशी चिऊ लाजत जीभ चावली आणि गालात हसली. तिच्या लाजण्याने सगळे हसू लागले. फायनली अंजली, तुझं लग्न होतंय. आय एम सो हॅपी. दीक्षाच्या बोलण्यात आनंद झळकत होता. हो ना,
फायनली मी लग्न करते. मलाच अजूनही विश्वास बसत नाही. पण अंकुशसारखा समजूतदार जोडीदार मिळाला म्हणून शक्य झालं सगळं. अंजली म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. दीक्षाने मिश्किल हसत उत्तर दिलं. हो, आणि तुमच्या भेटीचं क्रेडिट मला पाहिजे. माझ्यामुळेच तू ऑफिसमध्ये आलीस. तुमची भेट झाली आणि मग तुमची ऑफिसवाली लव्ह स्टोरी सुरू झाली. हो हो, खूप खूप थँक्स, अंजली हसत म्हणाली. तेवढ्यात तन्वी समोर आली. तिच्या चेहऱ्यावर हलकासा गोंधळ दिसत होता, पण ती सगळं व्यवस्थित हाताळत होती. मैत्रिणींसोबत गप्पा झाल्या असतील तर चला आत, तुमची रूम दाखवते, ती म्हणाली. दीक्षा लगेच तन्वीच्या जवळ जाऊन तिला मिठी मारत म्हणाली. कशी आहेस? मी मस्त, पण बरं झालं तू आलीस. आता माझ्यासोबत राहा. मी एकटी खूप गोंधळली आहे. तन्वीने स्वतःच्या मनातील अस्वस्थता उघड केली. डोंट वरी, मी आली ना, आपण सगळं नीट करू, दीक्षा म्हणाली आणि त्या दोघी गप्पा मारत पुढे चालत गेल्या. त्यांना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. दीक्षाने सुहासकडे वळून सांगितलं. सुहास, मी तन्वीसोबत जाते. तू प्लीज आईबाबांना त्यांच्या रूममध्ये ड्रॉप कर. मी येते थोड्या वेळात. आई बाबा, मी येते, असं म्हणत तिने आईबाबांचा निरोप घेतला आणि तन्वीसोबत पुढे गेली. सगळीकडे धावपळ आणि गडबड सुरू होती, पण प्रत्येक जण आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने सांभाळत होता. अंजलीचं मन मात्र इतक्या लोकांच्या उपस्थितीत भरून आलं होतं. तिला जाणवत होतं की हे क्षण तिच्या आयुष्यातले सगळ्यात खास आहेत. अंकुश कुठे आहे? सुहासने विचारलं. अरे, आत्ता इथेच होता, मॅनेजरसोबत बोलत. काय माहीत कुठे गेला. तू फ्रेश हो आणि मग बघ कुठे आहे तो. आणि हो, आपल्या रूम सेकंड फ्लोअरला आहेत. ह्या घे कीज, अंजली त्याला सांगते. हो, मी आलोच. सुहास कीज घेऊन त्याच्या आईबाबांना घेऊन जातो. थोड्या वेळाने मग अंकुश, मालिनी काकी, जानकी आई, श्याम, मानव, विनी, रमाकांत आजोबा, साठे काका, रमा काकी, रोहन, तेजस, मनीष, किरण, मोनिका, वीणा, अजूनही गावातली बरीच मंडळी आली होती. अंजली सगळ्यांना बघून खूप खुश झाली. ती सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते. आपुलकीने त्या सर्वांची विचारपूस करते. काय ग, आमची बोलकी चिमणी कुठे आहे? मालिनी काकू विचारतात. ती असेल इथेच बागडत. तुम्ही सगळे फ्रेश होऊन या, मग भेटा तिला, अंजली म्हणते. अंकुश मॅनेजरला सांगून त्या सर्वांची राहण्याची सोय करायला सांगतो. मेघासारखी आईला फोन करून विचारत होती कुठे पोहोचलात म्हणून, पण नेमकी त्यांची ट्रेन 1 तास लेट झालेली. साहिल स्वतः त्यांना स्टेशनला आणायला जाणार होता. मेघाला कधी त्यांना डोळ्यासमोर बघते असं झालं होतं. शेवटी दीक्षा आणि तन्वीने अंजलीला बोलून घेतलं. डान्सची प्रॅक्टिस जी करायची होती, त्यांच्या ग्रुप डान्सची प्रॅक्टिस झाल्यावर तन्वीने साहिल, अंकुश, रिषभ आणि सुहासला शोधून बोलावलं. तसं त्यांनी कपल डान्सची प्रॅक्टिस केली. चिऊ, श्रेयान आणि स्वीटू अंजलीच्या बहिणीसोबत मिळून त्यांच्या डान्सची प्रॅक्टिस करत होती. सगळेजण आपल्या पार्टनरसोबत डान्स प्रॅक्टिसमध्ये बिझी झाले होते. अंकुशने कोरिओग्राफरला पण बोलावलं होतं, पण त्यांच्याकडून शिकून घेण्यापेक्षा ह्या बायका त्याला शिकवत बसल्या होत्या. बिचारा तो पोरगा फार वैतागून गेला होता. आऊ आणि माई आजींचा स्पेशल डान्स होता, जो सगळ्यांपासून सिक्रेट ठेवण्यात आलेला. कपल डान्सची प्रॅक्टिस करून सगळे बॉईज परत त्यांच्या कामाला निघून गेले. तसाच अंकुशने सगळ्यांना काम वाटून दिलेलं. वेडिंग प्लॅनर तर होतेच, पण तरी कोणती कमी नको म्हणून जातीने लक्ष द्यावं लागत होतं. 1 तासाने जसंच साहिलला मेघाच्या आईचा कॉल आला, तसंच तो अंकुशला कळवून त्यांना घ्यायला स्टेशनवर गेला. मेघा तर त्या डान्स प्रॅक्टिसमध्ये थोड्या वेळासाठी तिच्या घरच्यांना विसरूनच गेली होती. खरं तर त्या तिघींनी तिला गुंतवून ठेवलं होतं.
साहिलचे खास इन्स्ट्रक्शन होते अंजलीला तसे. अर्ध्या तासात साहिल तिच्या घरच्यांना घेऊन रिसॉर्टवर पोहोचतो. अंजलीचे बाबा, मोठी आई आणि साहिलची आजी, मोठ्या आईच्या घरचे सगळेच त्यांची वाट बघत गेटजवळ थांबलेले होते. अंजली आणि तन्वी मेघाला खाली घेऊन आल्या. समोर तिची पूर्ण फॅमिली होती. आई, मैत्री, आजोबा, मामा, मामी सगळ्यांना पाहून मेघा खूप खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवला जात नव्हता. ती पटकन पुढे झाली आणि आईला आणि मामीला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पुढे होऊन तिने आजोबांच्या पाया पडून त्यांना आदराने नमस्कार केला आणि मामाच्या मिठीत शिरली. तिच्या मागोमाग मैत्रीही उत्साहाने मामाच्या मिठीत शिरली. सगळं घर एकत्र आलेलं पाहून मेघाला वेगळाच आनंद, भावनिक आनंद होत होता. ताई, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, मैत्री डोळ्यात चमक आणत म्हणाली. काय? मेघा उत्सुकतेने त्या सर्वांकडे पाहू लागली. अहो, मेघाची आई आवाज देते. तसं गाडीत बसलेले मेघाचे बाबा बाहेर आले. मेघा त्यांना पाहून थबकली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्ट होते. बाबा? तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तिने पटकन तोंडावर हात ठेवत त्यांच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर स्मित. तिचे बाबा एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आले. तिने मात्र त्यांच्यात उरलेलं अंतर पटकन मिटवत धावतच त्यांच्या मिठीत शिरली आणि हुमसून हुमसून रडू लागली. बाबा, ती कशीबशी म्हणाली. तिला तर विश्वासच बसत नव्हता ते खरंच आले आहेत यावर. अंजलीने छान मेहंदी कलरचा घागरा आणि केसांचा मेसी बन, लाईट मेकअप आणि लॉंग इयरिंग्स घातले होते. तिचा लूक खूप सिंपल आणि सोबर होता. मेघाने ग्रीन कलरचा स्लीवलेस अनारकली ड्रेस घातला होता. केसांची हेअरस्टाईल करून केस मागे सोडले होते. सूट होईल असा मेकअप करून तीही सुंदर दिसत होती. अंकुश आणि साहिलने आपापल्या पार्टनरच्या कलर कॉम्बिनेशननुसार पठाणी कुर्ता आणि पायजमा घातला होता. जेलने केस सेट करून हातात वॉच आणि पायात मोजडी या लुकमध्ये दोघांचीही पर्सनॅलिटी उठून दिसत होती. अंजलीला तन्वी तर मेघाला दीक्षा आणि मैत्री खाली घेऊन येतात. मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम त्यांनी रिसॉर्टच्या हॉलमध्ये ठेवलेला होता. अंजली आणि मेघासाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट केलेली होती. तिथे मेहंदी आर्टिस्ट त्या दोघींना मेहंदी काढत होत्या. त्यांच्या मागे बाकीच्यांसाठीही मेहंदीची सोय केली होती. मेघा, तन्वी, दीक्षा आणि मैत्री चौघींनी नाचत एंट्री घेतली. चुन्नी में तारे लपेटे ओ चांदनी रात लगे, कांटों से खींच के लाए या गाण्यावरती अंजली एंट्री घेत पुढे येऊन त्यांना जॉईन झाली आणि स्टेप्स करू लागली. अंजलीच्या हालचाली ग्रेसफुल, तिच्या स्टेप्समध्ये लयीतला नाजूकपणा होता आणि तिच्या एक्सप्रेशन्सने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. तिच्या एक एक अदा आणि एक्सप्रेशन पाहून अंकुशला तर एका सेकंदासाठीही पापणी मिटली नव्हती. तिचा डान्स संपल्यावर ती त्याच्या जवळ आली तरीही त्याला भान नव्हतं. सगळे त्याच्याकडे पाहत गालात हसत होते. अंजली लाजून चूर्र झाली होती. नंतर सगळ्यांनी त्याला भानावर आणण्यासाठी टाळ्या वाजवल्या. तसा तो भानावर आला. लाजून केसात हात फिरवत अंजलीकडे पाहत होता. त्याने तिच्या जवळ जात तिचा चेहरा अलगद ओंजळीत पकडून तिच्या फोरहेडवर किस केलं. तसा एकच गलका झाला. नंतर मग अंजली आणि मेघाला बसवून मेहंदी काढायला घेतली. त्यानंतर अँकरने तन्वी आणि रिषभच्या डान्सची अनाउन्समेंट केली. रिषभ शाहरुख खानची सिग्नेचर स्टेप करत मागे वळतो आणि तन्वी त्याला साथ देत स्टेप्स करते. दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत स्टेप्स करत होते. खरंच खूप गोड दिसत होते. शेवटी रिषभ खाली गुडघ्यावर बसत
तन्वीला त्यावर बसवतो. त्यांचा डान्स संपतो. टाळ्यांचा कडकडाहट होतो. नंतर स्वीटू दीदी आणि श्रेयांसचा डान्स झाला. त्यांनी लंडन ठुमकदा ह्या गाण्यावर नाच केला. ते दोघे इतके क्यूट दिसत होते. श्रेयांस तर अजूनच स्टेप्स त्याला नीट जमल्या नाहीत, तरीही तो त्याचं उड्या मारत नाचत होता. अंकुश मध्ये बसून त्याच्या डॉलचा व्हिडिओ काढत होता. डान्स संपल्यावर अंजलीच्या दादाने त्या तिघा मुलांना जाऊन मिठीच मारली. टाळ्यांचा गजर थांबत नव्हता. नंतर मग अंकुशचे मॉम डॅड, अंजलीची वहिनी, दादा, तन्वी, ऋषभ, साहिल, मेघा यांनी खास अंजलीसाठी डान्स तयार केलेला. मोठी आई, माई आणि अंजलीची मॉम अंजलीला स्टेजवर घेऊन येतात. एक एक स्टेप करत बाकी सगळे तिच्याभोवती फेर धरतात आणि गाणं गायला सुरुवात करतात. ते ऐकून अंजली तर रडायलाच लागते. तसं पाहून अंकुशचे डॅड तिला जवळ घेत शांत करतात आणि मग अंकुशची मॉमही तिला जवळ घेते. अंजलीचे बाबा आपल्या लेकीला एवढं प्रेम करणारं सासर मिळाले हे पाहून खुश होते. मॉम सगळं प्रेम तिलाच आणि मला म्हणत अंकुश मॉम आणि आऊला मिठी मारतो. तसं पाहून चिवही धावत येते. अंकुशचे डॅड तिला उचलून घेत तिचे लाड करतात. अंकुश लगेच फोटोग्राफरला बोलावून बाबांना स्टेजवर घेऊन येतो आणि फॅमिली फोटो काढायला लावतो. नंतर मग दादा आणि वहिनीही नवरी असली आणि अश्विनी येना वर डान्स करतात. मग परत अंकुशचे डॅड आणि मॉम गुलाबी साडीवर डान्स करतात. त्यांना साथ द्यायला तन्वी आणि ऋषभ मध्येच सामील होतात. मग मेघा आणि साहिल चांद छुपा बादल में आणि टिप टिप बरसा पाणी या गाण्यांवर नाचतात. नंतर एक स्पेशल अनाउन्समेंट होते, ती म्हणजे अंकुश आणि चिवच्या डान्सची. सगळेच थक्क होतात, कारण या दोघांनी कधी रिहर्सल केली हे कोणालाच माहिती नव्हतं. दोघांचे एक्सप्रेशन आणि त्यांची नटखटपणा भन्नाट होता. अंजली एका कोपऱ्यातून त्या बाप लेकीकडे बघत होती. सगळे त्यांची केमिस्ट्री पाहून भारावून गेले होते. आणि त्यानंतर डान्स संपल्यावर अंजलीचे बाबा आणि आऊने त्या दोघांच्या डोक्यावरून पैसे फिरवून नजर काढली. अंजली चिवला हात उघडून बोलावते तसे ती धावत येऊन आईच्या मिठीत शिरते. ए मला पण पाहिजे मिठी, अंकुश म्हणतो आणि सगळे हसतात. अंजली गालातल्या गालात हसत त्याला डोळे दाखवते. नंतर अंजली आणि अंकुशचा डान्स सुरू होतो. त्याने सॉफ्ट सॉन्ग निवडलं होतं, बायकोच्या मेहंदीची काळजी. दोघे हळूहळू स्टेप्स करत एकमेकात हरवून डान्स करत होते. अंजली त्याच्या डोळ्यात बघत नाचत होती, तर अंकुश तिच्या मेहंदीची काळजी घेत होता. शेवटी अंकुशने तिला मागून मिठीत घेत तिच्या गालावर हलकं चुंबन दिलं. नंतर मेघा आणि साहिल श्रीवल्ली आणि सामे या गाण्यांवर नाचतात. त्यांचा डान्सही खूप सुंदर होतो. यानंतर दीक्षा आणि सुहास गुलाबी साडी आणि नखरेवाली या गाण्यांवर डान्स करतात. शेवटी सगळेच त्यांना जॉईन होतात. उडती गाणी लावली जातात आणि अंजलीची मेहंदी काढून झाल्यामुळे तिलाही नाचण्यासाठी घेऊन जातात. डान्स करून दमून सगळे जेवायला बसतात. ज्यांची मेहंदी अजून काढायची होती त्या लेडीज पुन्हा मेहंदी काढायला बसतात. आणि त्यानंतर अंजलीचे बाबा साहिल अंजलीला आणि अंकुश चिवला भरवत होते. सगळ्यांचे गप्पा, हास्य आणि जेवण सुरू होतं. मेघाचे बाबा पण मेघासोबत वेळ घालवत होते. तिलाही प्रेमाने भरवत होते. अंजलीच्या पायावर अजून थोडी मेहंदी काढायची बाकी होती, त्यामुळे जेवणानंतर ती पुन्हा बसली. अंकुशने शेवटी आपल्या हातावर अंजली आणि आपल्या डॉलचं नाव लिहून घेतलं. डॉलने सांगितल्यावर त्याची मॉम आणि आऊ त्याला पाहून गालात हसत होत्या. तिचं एकही बोलणं तो नाकारत नव्हता. हेच तर दुसऱ्यांनी सांगितलं असतं तर कारण देऊन टाळलं असतं. आऊ
आपल्या नातवाच्या आनंदाकडे पाहून खुश होती. रात्री 2 वाजता सगळे झोपले. मेहंदीचा कार्यक्रम, गप्पा सगळं आटपायला उशीर झाला होता. तरी दुसऱ्या दिवशी मोठ्या आईने चुडा भरायचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता ठेवलेला. सकाळी उठून मोठ्या आईने अंजलीला लाल काठापदराची साडी घातली. गळ्यात मोत्यांचा हार, कानात मोत्यांच्या कुड्या आणि हातात आऊने दिलेल्या सोन्याच्या पाटल्या, कपाळावर छोटी लाल टिकली आणि चेहऱ्यावर साजेसा मेकअप. माईंनी देवी देवतांची पूजा केली. नारळ फोडून अंजलीच्या कपाळावर हळद कुंकू लावलं. सुखी राहा असं म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने मनातल्या भावना आवरत चेहऱ्यावर हसू आणलं. पूजेनंतर बायकांनी पारंपरिक गाणी गायला सुरुवात केली. तिच्या मामाला बोलावलं गेलं. त्यांनी अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या मनगटात बांगड्या भरल्या. कायम आनंदी राहा असं म्हणून आशीर्वाद दिला. मामीनेही चुडा भरला आणि दोघांनी मिळून अंजलीसाठी म्हणजेच वधूसाठी साडी, दागिने आणि भेटवस्तू दिल्या. अंकुश आणि साहिल लांब उभे राहून सगळं विधी बघत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. मानाचा चुडा भरून झाल्यावर बांगड्या भरणाऱ्या मावशींनी अंजलीला बांगड्या भरायला घेतल्या. तेव्हा चुकून एक बांगडी तुटली आणि त्यानंतर इकडे. तेव्हा मात्र दीक्षा, अंजलीची वहिनी आणि तन्वीने एक चान्स सोडला नाही तिला चिडवायचा. अंजली तर लाजून गुलाबी झालेली. आणि त्यानंतर हसता हसता अंजलीची नजर समोर गेली तसं अंकुशने तिला हळूच डोळा मारून फ्लाइंग किस दिला. तशी अंजलीने लाजून नजर झुकवली. दीक्षाने त्या दोघांचे इशारे बघितलेले तसं दीक्षाने गाणं म्हणायला सुरुवात केली. तन्वी आणि मेघाने पण तिच्या सुरात सूर मिसळले. दोघींनी पार लाजून सोडलेलं अंजलीला. ए पोरींनो, बस आता, नका त्रास देऊ माझ्या नातीला, अंजलीची आजी मध्ये पडत म्हणाली. नंतर मग मेघाला चुडा भरण्यात आला तेव्हा अंजलीनेही पुरेपूर पुरून तिला चिडवायचा आनंद घेतला. चू मॅडमनीही तिच्या त्या छोटुकल्या हातात बांगड्या भरून घेतल्या. अंकुशच्या मॉमने चिऊसाठी तिच्या मापाचे छोटे तोडे तिला गिफ्ट केले. त्या छोट्या हातात त्या हिरव्या बांगड्या आणि तोडे खूप गोड दिसत होते. चिऊ सारखे हात हलवत त्या बांगड्यांची किणकिण ऐकून हसत होती. डॅड, मामू, आजू, आजोबा, आऊ सगळ्यांना बांगड्या दाखवल्या. सोबत लाड आणि तारीफही करून घेतली. सगळ्या बायका बसून एकमेकींची थट्टा मस्करी करत होत्या. त्यात अंजलीच्या रंगलेल्या मेहंदीचाही विषय होता. अंजली रूममध्ये जायला निघाली तसं तिच्या मागून सगळ्यांचीच नजर चुकून अंकुशही तिच्या मागे निघाला. दीक्षाला मस्का मारून त्याने अंजलीला रूममध्ये पाठवायला सांगितलं होतं. तिनेही तिचं ते काम चोख पार पाडलं. अंजली रूममध्ये गेली नाही की अंकुश लगेच तिच्या मागे रूममध्ये शिरला. अंकुश, काय आहे हे, तू इथे? त्याला अचानक आलेलं पाहून ती आश्चर्याने विचारते. पण अंकुश तिच्याकडे दुर्लक्ष करत पटकन दरवाजा लावून घेतो. अंकुश, काय करतोयस तू? अंजली थोडी घाबरून विचारते आणि त्यानंतर सांगतो, तो शांतपणे म्हणाला. अंकुश तिच्या जवळ येतो. तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिच्या मेहंदीकडे प्रेमाने बघतो. माझ्या बायकोने माझ्या नावाची एवढी सुंदर मेहंदी काढली आहे, मग मी बघायला नको? किती रंगली आहे ती, तो हळूच म्हणतो. अंकुश तिच्या मागे जातो आणि तिच्या दंडावरून हात हळूहळू खाली नेत तिच्या हिरव्या चुड्यांवर त्याची बोटं रेंगाळतात. तिचे मेहंदीने रंगलेले ते गोरे हात समोर धरून तो प्रेमाने त्यांना बघतो. तिच्या तळहातावर अंगठा फिरवत तिच्या बोटात बोट अडकवतो. नंतर तिचे हात ओठांजवळ नेत त्यावर ओठ टेकवतो. त्याच्या नरम ओठांचा स्पर्श तिच्या तळहातांवर होताच ती डोळे मिटून
त्याच्या हातांवरची पकड घट्ट करते. अंकुश हळूच तिचे केस एका खांद्यावर टाकतो आणि तिच्या मानेवर ओठ टेकवतो. तिला किस करत तो आवेगाने तिला स्वतःकडे फिरवतो. तिचा चेहरा ओंजळीत पकडत तिच्या डोळ्यात बघतो आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. त्याचा आवेग एवढा होता की अंजलीला काहीच कळालं नाही. त्याला अचानक काय झालं, पण जसं हळूहळू तिचे हात त्याच्या केसांमध्ये आणि पाठीवर फिरले तसा तो थोडा शांत झाला. अंजलीही त्याला साथ देत त्याच्या ओठांवर हक्क गाजवत होती. आय लव्ह यू. अंकुश तिच्या डोक्याला डोकं टेकून लांब श्वास घेत म्हणाला. थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि माझं आयुष्य एवढं स्पेशल बनवण्याबद्दल. बोलताना आवाज जड झालेला त्याचा. डोळे पाणावले होते. एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं त्याने आणि ते आता सत्यात उतरत होतं. त्याने भावूक झालेला तो. तिलाही त्याच्या भावना समजत होत्या. अंकुश शांत हो. अंजली हळूच म्हणाली. मला समजतंय ह्या क्षणी तुला काय वाटतंय. माझ्याही त्या भावना आहेत. मीही तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. तिचाही आवाज जड झालेला. डोळ्यातून पाणी आले. तिने त्याला अगदी घट्ट मिठी मारली, जणू काही कधीही सोडणार नाही. अंकुशनेही आपली पकड अधिक घट्ट केली, तिच्या प्रेमाचा प्रत्येक क्षण अनुभवत. थोड्या वेळाने अंजली हलकेच बाजूला झाली. तिने त्याचे पाणावलेले डोळे अलगद पुसले आणि त्याच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. बस आता शांत हो, ती प्रेमळ स्वरात म्हणाली, त्याला आधार देत. मम्मा, मम्मा कुठे आहेस तू. चिवने ओरडत हाक मारली. घे घे बघ तुझी लाडकीला आली. अंजली हसत म्हणाली. मग आहेस ती माझी लाडकी. अंकुशने प्रेमाने उत्तर दिलं. आणि मी. अंजलीने लटक्या रागात फुगून विचारलं. तू तर. अंकुश चेहऱ्यावर खट्याळ भाव आणत तिच्या जवळ सरकला. तसं तिने त्याच्या छातीवर हात ठेवून थांबवलं. गप्प बस, दरवाजा उघड, नाही तर ओरडून ओरडून सगळ्यांना गोळा करेन. ती. अंजली त्याला दटावत म्हणाली, पण चेहऱ्यावर हलकं स्मित होतं. त्याला बाजूला करत स्वतःलाच पुढे होऊन तिने दरवाजा उघडला. मम्मा, तू कुठे होतीस. मी किती शोधलं तुला. डॅड, तू पण इथेच आहेस. मला का नाही सांगितलं तुम्ही. चिवने चिडक्या आवाजात विचारलं. अरे बच्चा, डॅड मम्माची मेहंदी बघायला आला होता. अंकुशने उत्तर दिलं. ओ अच्छा. मम्मा, मी पण नाही बघितली तुझी मेहंदी. ही बघ माझी मेहंदी ब्लॅक झाली, तुझी दाखव. चिवने उत्सुकतेने म्हटलं आणि त्यानंतर तशी अंजली तिच्यासमोर हात करत म्हणाली, ही बघ माझी मेहंदी. वाव, माझी पण बघ. डॅड, तुझी पण दाखव ना, चिवने उत्साहाने म्हटलं. अंकुश लगेचच हसत मेहंदीने त्या दोघींचं नाव काढलेला हात पुढे करतो. ये, आपल्या तिघांची मेहंदी ब्लॅक झाली. चिव आनंदाने ओरडली. येस, कारण वी लव्ह इच अदर. अंकुशने हसत तिचे गाल ओढले. लव्ह यू मम्मा डॅडा. चिवने दोघांकडे पाहत म्हटलं. लव्ह यू माय बेबी. अंजलीने तिला मिठी मारत तिच्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू क्युटी. अंकुशनेही तिच्या गालावर किस केलं. डॅड, सेल्फी काढूयात ना आपली आणि मेहंदीची. चिवने उत्साहाने सुचवलं. गुड आयडिया. अंकुशने लगेच पॉकेटमधून फोन काढून सेल्फी कॅमेरा ऑन केला. अंजलीने चिवला दोघांच्या मध्ये उभं केलं, स्माईल दिली आणि तिचे मेहंदीचे हात दाखवले. तिला कॉफी करत स्माईल देत ते बाप लेकीनेही हात दाखवत सेल्फी क्लिक केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळद होती. सगळं रिसॉर्ट पिवळ्या रंगाने न्हावून निघालेलं. पूर्ण रिसॉर्टभर पिवळ्या फुलांची सुंदर आरास केली होती. हळद, लॉन आणि स्विमिंग पूलचा मोठा प्रायव्हेट एरिया होता. तिथे सोहळा ठरलेला, जेणेकरून सगळ्यांना हळदीचा मनसोक्त आनंद लुटता येईल.
आणि त्यानंतर मांडव उभारलेला होता. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट केली होती. झेंडू आणि मोगऱ्यांच्या फुलांनी तिथलं वातावरण सुगंधी झालं होतं. मांडवाभोवती पांढऱ्या आणि क्रीम रंगाच्या रेशमी कापडांनी सौंदर्याची झाक दिली होती. जमिनीवर रंगीत पायघड्या घातल्या होत्या, ज्या मांडवाच्या सौंदर्याला पूरक वाटत होत्या. फुलांच्या वेलींनी खांबांना सजवलं होतं आणि पार्श्वभूमीत फुलांच्या माळा झुलत होत्या. मांडवाच्या एका कोपऱ्यात तांब्याच्या परातीत पाणी भरून त्यात पाकळ्यांचे तरंगणारे मंडळ दिसत होते. हळदीच्या पाट्याभोवती फुलांचे वर्तुळ तयार केले होते, जिथे सुगंधी दिवे मंद प्रकाशात देत होते. संध्याकाळ झाली तशी दिव्यांच्या माळांनी मांडवावर सोनसळी झळाळी पसरली होती. पारंपरिक संगीताच्या तालावर मृदंगाचा गोड आवाज येत होता आणि वातावरणात जादू होती, जणू स्वप्नात हरवल्यासारखं. मोठ्या आईने सकाळीच बायकांना सोबत घेऊन पारंपरिक पद्धतीने हळद कुटून त्यात चंदन आणि गुलाबी पाणी मिसळून मिश्रण तयार केलं होतं. सायंकाळी अंजलीला हळदीसाठी मेकअप आर्टिस्ट तयार करत होते. तिने निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर घागरा घातला होता. साधेसा मेकअप आणि कर्ल केलेले केस खजूरवेणीमध्ये बांधून त्यावर ऑर्किडचं फूल लावलेलं. त्याच फुलांच्या ज्वेलरीने ती सजली होती. गळ्यात हार, कंबरपट्टा, बांगड्या, कानातले बिंदी. तिचं रूप अगदी लाजवाब दिसत होतं. मेघा, तन्वी, दीक्षा, मैत्रेयी सगळ्यांनी येलो ड्रेस घातलेले होते आणि त्याही सुंदर दिसत होत्या. त्या अंजलीला खाली घेऊन जाण्यासाठी आल्या. अंजली आणि अंकुशची ग्रँड एंट्री होती. त्यासाठी अंकुश डॉलला घेऊन खाली अंजलीची वाट पाहत होता. अंजली खाली आली तशा सगळ्या नजरा तिच्यावर स्थिर झाल्या. अंकुशच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. तिला पाहताच धडधडणाऱ्या हृदयाला कसंबसं थोपवत तो तिच्या जवळ येऊन तिच्या दिशेने हात पुढे करतो. अंजली त्याच्याकडे पाहत लाजत त्याचा हात धरते. अंकुश तिला गोल फिरवून पाठ मोरं मिठीत घेत तिच्या गालावर किस करतो. सगळे एकदम आनंदाने गलका करतात. अंकुश अंजलीकडे पाहत हळूच डोळा मारतो. ते दोघं आपल्या दुनियेत हरवलेले असतात. तेवढ्या त्याचा कुर्ता कुणीतरी खेचतो. खाली बघतो तर डॉल हात कमरेवर ठेवून तोंड फुगवून त्याच्याकडे पाहत असते. अंजली आणि बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं आणि कुतूहलाने ते तिच्याकडे पाहतात. डॅड, ती म्हणत हात पुढे करते. अरे माझा बच्चा. अंकुश गुडघ्यावर बसत तिचा हात धरून तिला गोल फिरवतो. चिमणी गालात हसते सगळ्यांना पाहत, कारण पुन्हा एकदा अटेन्शन तिच्याकडेच गेलं होतं. एकूण एक जण त्या बाप लेकीचा व्हिडिओ शूट करण्यात हरवून गेले होते आणि काही होते ते मात्र तो क्षण डोळ्यात साठवत होते. अंकुश हळूच तिला उचलून तिच्या एका गालावर किस करतो. अंजलीही हसत तिच्या दुसऱ्या गालावर किस करते. नंतर ते बाहेर मांडवाजवळ येतात. तसे तन्वी आणि फोटोग्राफरने मिळून त्यांची एंट्री प्लॅन केली होती. तर मित्रांनो, उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.